मी तुषार तोडकर. तर आजपासून आपण चालू करतोय स्टँडर्ड 10 पेपर सेकंड टॉपिक नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. हा टॉपिक आजपासून आपण स्टार्ट करतोय. काय पॉईंट बघायचे बघा, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू सिस्टीम और मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. त्याच्या आधी टॉपिक चालू करायचे ते क्वेश्चन कॅन यू रिकॉल विच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनसाठी कोणता क्रायटेरिया यूज केला जातो. हा क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित डिटेलमध्ये बघूयात. बघा, देर आर 5 क्रायटेरिया टू क्लासिफाय ऑर्गॅनिझम ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड इंटू कॅटेगरीज. बघा, मेन 5 क्रायटेरिया आहेत की ज्या क्रायटेरियाने काय केलं जातं, ॲनिमल क्लासिफिकेशन केलं जातं. पहिला क्रायटेरिया कोणता आहे, सेल्युलर स्ट्रक्चर. कोणता आहे, सेल्युलर स्ट्रक्चर. ऑर्गॅनिझम विथ नॉट वेल डिफाइंड न्यूक्लियर स्ट्रक्चर से अनडिफाइंड न्यूक्लियस अँड लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिली, दीज आर कॉल्ड प्रोकॅरियोट्स. बघा, सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये ऑर्गॅनिझम 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केला जातो, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय की बघा, नॉट वेल डिफाइंड न्यूक्लियस और वेल डिफाइंड सेल्युलर स्ट्रक्चर, नॉट वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. हा जी प्रोकॅरियोटिक सेल असते त्याच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो किंवा न्यूक्लियस भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन नाहीये. तसेच सेल ऑर्गॅनिलीज सुद्धा मेम्ब्रेनने बाउंड झालेले नसतात. मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीजला नसतं. अशी जी सेल असते त्याला काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेल. असे प्रोकॅरियोटिक सेल असणाऱ्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. देन वेअर आर द ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आर कॉल्ड युकॅरियोटिक. जर वेल डिफाईन न्यूक्लियस असेल आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिझम असतील तर अशा सेलला काय म्हणतात, युकॅरियोटिक सेल. आणि असे सेल ज्या ऑर्गॅनिझममध्ये असतात त्यांना काय म्हणतात, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ऑल द प्रोकॅरियोट्स आर केप्ट अंडर किंगडम मोनेरा. आणि सगळे प्रोकॅरियोट कोणत्या किंगडममध्ये ठेवतात, किंगडम मोनेरा. जे विटकरची 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम एका किंगडममध्ये आहेत. कोणत्या, मोनेरा. तर सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं की ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इनटू प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मीन्स नॉट वेल डिफाईन न्यूक्लियस अँड नॉट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, वेल डिफाईन न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनिलीज आर मेम्ब्रेन बाउंड. देन सेकंड क्रायटेरिया, number of cells. Now all the eukaryotic organism are further divided into on the basis of their number of cell. त्याच्यानंतर eukaryotic organism कशामध्ये डिवाइड करतात, number of cells मध्ये. Basically there are 2 kind of categorization on the basis of number of cell, unicellular and multicellular organism. The single celled organism are called unicellular and this organism with many cell are called multicellular organism. जो सिंगल सेलचा ऑर्गॅनिझम असतो त्याला युनिसेल्युलर म्हणतात आणि जो खूप सेल पासून बनलेला असतो त्याला काय म्हणायचं, मल्टीसेल्युलर. ऑल द प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर आर केप्ट इन किंगडम प्रोटिस्टा. आणि 5 किंगडम सिस्टीम मध्ये जे युकॅरियोट्स आहेत, युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर, ते कोणत्या किंगडममध्ये क्लासिफाय करतात, किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये काय होणार, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सगळे कुठं क्लासिफाय करतात, किंगडम प्रोटिस्टामध्ये. नंबर ऑफ सेल म्हणजे काय, 2. ह्या ठिकाणी 2 ग्रुप पडतात, कोणते, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. देन नेक्स्ट क्रायटेरिया, मोड ऑफ न्यूट्रिशन. बघा, मोड ऑफ न्यूट्रिशन. एल्स अदर ऑर्गॅनिझम आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ न्यूट्रिशन दे फॉलो. फंजाय फॉलो सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आपण शिकलोत, मागच्या वर्षी सुद्धा शिकलो, 8वी मध्ये सुद्धा शिकलोत. फंजाय काय आहे, सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक मीन्स लिव्ह ऑन और ग्रो ऑन डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. मेलेल्या किंवा कुजलेल्या पदार्थावरती हे वाढतात म्हणून यांना काय म्हणतात, सॅप्रोफायटिक. फंजाय कसे, सॅप्रोफायटिक. देन प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक. प्लांट कसे येतात, ॲटोट्रॉपिक. दे कॅन एबल टू मेक देअर ओन फूड बिकॉज दे कंटेन ग्रीन पिगमेंट, क्लोरोफिल. अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अँड ॲनिमल्स फॉलो हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि ॲनिमलमध्ये कोणता असतो, हिट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. मीन्स दे कॅन नॉट एबल टू मेक देअर ओन फूड, दे आर डिपेंड्स ऑन ॲटोट्रॉप्स फॉर देअर फूड. दिस गिव्स द राईज ऑफ 3 डिफरंट किंगडम्स. आणि ह्याच्यामुळेच काय होतात, 3 वेगवेगळे किंगडम ह्या ठिकाणी पडतात. फंजाय कसा आहे, सॅप्रोफायटिक आहे, मीन्स लिव्ह ऑन डेड डिकिंग ऑर्गॅनिझम. देन प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक अँड ॲनिमल्स आर हेटरोट्रॉपिक. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे अन्न ग्रहण करण्याची पद्धती 3 प्रकारे. सॅप्रोफायटिक
म्हणजे काय, लिव्ह ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, फॉर एक्झाम्पल फंजाई. ऑटोट्रॉपिक मीन्स प्लांट्स मेक देअर ओन फूड. अँड थर्ड, heterotropics means all animals are heterotropic because they are not able to make their own food, they depend on autotrophs for their food. And fourth level of organization, organism of kingdom Animalia and kingdom Plantae further divided into on the basis of level of organization. Plants have tissue level organization. Plant कोणत्या लेवल आहेत, टिश्यू लेवल ऑर्गॅनिझम आहेत. अँड ॲनिमल्स हॅव सो ॲडव्हान्स बॉडी स्ट्रक्चर. आपल्याला टॉपिकमध्ये बघणार आहेत आपण ग्रेड्स ऑफ लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशनच्या वेळेस, त्यावेळेस बघूयात टिश्यू लेवल, त्यानंतर सेल लेवल, टिश्यू लेवल, टिश्यू ऑर्गन लेवल अँड ऑर्गन लेवल, अशा वेगवेगळ्या काय असतात लेवल असतात ऑर्गॅनिझम लेवल असतात ऑर्गनायझेशनच्या. त्याच्यावर तो सुद्धा क्रायटेरिया विचारात घेतात त्यासाठी क्लासिफिकेशनसाठी. त्यानंतर स्केलेटल सिस्टीम. ऑल द अदर ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम ॲनिमल आर डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ हॅव्हिंग डिफरंट काइंड ऑफ स्केलेटल सिस्टीम. म्हणजे काय, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट अशा स्केलेटल सिस्टीमवरून त्याचं काय करतात, क्लासिफिकेशन करतात. ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम ॲनिमल आर डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट काइंड ऑफ स्केलेटल सिस्टीम. वेगवेगळ्या स्केलेटल सिस्टीमवरून त्याचं क्लासिफिकेशन करतात. कोणत्या क्रायटेरिया बघितले महत्वाचे बघा, सेल्युलर स्ट्रक्चर, नंबर ऑफ सेल्स, मोड ऑफ न्यूट्रिशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन अँड स्केलेटल सिस्टीम. बघा अजून हेच क्रायटेरिया बघूयात. बघा, द मेन क्रायटेरिया फॉर क्लासिफाय शॉर्टमध्ये बघूयात, हेच क्रायटेरिया शॉर्टमध्ये बघूयात. द मेन क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग ऑर्गॅनिझम इंटू 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. विक्टर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम कशावर घेतात, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मीन्स युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, सेल लेवल, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल. देन मोड ऑफ न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक, हिटरोट्रॉपिक और सॅप्रोफायटिक. लाईफस्टाईल कशी आहे त्यांची. देन फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय, त्यांचे फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप कसे ते सुद्धा विचारात घेतात. दिस सिस्टीम कन्सिस्ट मोनेरा, प्रोटेस्टा, फंजाई, प्लांटी आणि ॲनिमल आहे. हे काय आहे, 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. देन नेक्स्ट, यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. क्लास 8 मध्ये बघितलं, 9 मध्ये बघितलंय. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन. त्याचा क्लासिफिकेशन क्रायटेरिया सुद्धा आता आपण बघितलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आणि त्याचीच मदत घेऊन काय करायचं, आपल्याला हा चार्ट कम्प्लीट करायचा. म्हणजे हा चार्ट थोडक्यात कशाचा आहे, विटकरचा 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमचा चार्ट आहे. हा चार्ट आपण करूयात कम्प्लीट. बघा, organisms are first classified as prokaryotic and eukaryotic. Prokaryotic means without well-defined nucleus and there is no membrane-bound cell ऑर्गेनिली इन प्रोकॅरियोटिक सेल. वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो आणि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनिली नसतात. कशामध्ये, प्रोकॅरियोटिकमध्ये. आणि युकॅरियोटिकमध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस विथ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनिली. अशा सेलचे 2 टाईप पडतात, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोणत्या किंगडममध्ये आहेत, किंगडम मोनेरा. कोणत्या किंगडममध्ये आहेत, किंगडम मोनेरा. देन युकॅरियोटिक अगेन क्लासिफाईड इनटू युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आर कॉल्ड युनिसेल्युलर. देन ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट मेनी सेल are called multicellular. Then unicellular eukaryotic organism grouped in a kingdom Protista. Unicellular eukaryotic कोणत्या ग्रुपमध्ये क्लासिफाय करतात त्यांना, किंगडम प्रोटिस्टा. देन मल्टीसेल्युलर अगेन डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. द सेल दॅट कन्सिस्ट सेल वॉल अँड सेल विदाउट सेल वॉल. द लक्षात राहू दे, द प्लांट सेल कन्सिस्ट एक्स्ट्रा आउटर कवरिंग जस्ट आउटसाइड द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन दोघांमध्ये असणार आहे, प्लांटमध्ये असणार आहे, ॲनिमलमध्येही असणार आहे. परंतु सेल वॉल फक्त कशामध्ये असते, प्लांटमध्ये असते. ही जर तुम्ही सेल घेतलीत तर त्या सेलच्या बाहेर एक काय असतो, अजून एक लेअर असतो किंवा अजून एक कोटिंग आहे. हे काय झालं, सेल वॉल. ही काय आहे, सेल वॉल. आणि सेल वॉल फक्त कशामध्ये असते, प्लांटमध्ये असते. कशामध्ये, प्लांटमध्ये. म्हणून ज्या सेल वॉल आहेत ते कशामध्ये क्लासिफाय केले, प्लांटमध्ये. आणि विदाउट सेल वॉल कशामध्ये, ॲनिमलमध्ये. देन युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर विथ सेल वॉल अगेन क्लासिफाईड इन 2 ग्रुप, phototropic and heterotropic. Phototropic means autotropic. They can use sunlight and make their own food. These are plants, green plants. And heterotropic or saprophytic. ह्यालाच काय म्हणतात, saprophytic. These are fungi. They can't able to make, these are plants but non-green plants because lack of chlorophyll, and these fungi are not able to make their own food, and that's why they grouped
इंटू सेपरेट ग्रुप इन विटकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन. ते कसे आहेत? युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, विथ सेल वॉल, सॅप्रोफायटिक, कोण आहेत? फंजाय. अँड युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, विदाउट सेल वॉल, ग्रुप इंटू किंगडम ॲनिमल आहे. म्हणजे किती किंगडम आहेत विटकरच्या? 5. मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांटी, फंजाय आणि ॲनिमल आहे. दिस आर विटकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. होती मोनेरा, प्रोटेस्टा, प्लांटी, फंजाय आणि ॲनिमल आहे. हे विटकरची काय आहे? 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. बघा नेक्स्ट जाऊयात. हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. प्लांट्स क्लासिफाईड कसे केले? बघा लास्ट इयर्स क्वेश्चन आहे. प्लांट कसे कोणत्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेत? देन फर्स्ट आल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरोडोफाइट अँड अँजिओस्पर्म. आल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरोडोफाइट अँड अँजिओस्पर्म अशा, जिम्नोस्पर्म आहे अँजिओस्पर्म अशा ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेत. आल्गी बघा, आल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरोडोफाइट, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म अशा वेगवेगळ्या 6 ग्रुपमध्ये काय केलेत? प्लांट्स क्लासिफाय केलेले आहेत. बघा, वी हॅव स्टडी द प्लांट क्लासिफिकेशन लास्ट इयर. इट हेल्प टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. क्लासिफिकेशनचा मेन बेस काय आहे? क्लासिफिकेशन कशासाठी करतात? टू स्टडी द डायव्हर्सिटी अराउंडच. आपल्या आजूबाजूची डायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी क्लासिफिकेशनचा उपयोग होतो. You must have looking varieties of animals around you. The animals are too small where some are too big. आपल्या आजूबाजूला ॲनिमल बघतो आपण, काय छोटे आहेत, काय खूप मोठे आहेत. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल. काय टेरेस्ट्रियल म्हणजे कुठे जमिनीवरती राहणारे. सम आर ॲक्वेटिक म्हणजे काय पाण्यात राहणारे. सम ॲनिमल्स क्राउल ऑन लँड. काय जमिनीवरती क्राउल होतात. वाईल सम स्विम इन वॉटर. काय पाण्यामध्ये पोहतात. सम फ्लाय इन एअर. काय होतात? काय एअरमध्ये फ्लाय करतात. बघा, सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन. काय कायच्या स्किनवरती स्केल्स असतात म्हणजे खवले असतात. सम हॅव फिदर्स ऑर हेअर्स. काय कांना पंखे आहेत, केस आहेत अंगावरती. इन दिस वे देर आर ह्यूज डायव्हर्सिटी अलॉंग द ॲनिमल्स टू. अशा प्रकारे ॲनिमल्समध्ये खूप डायव्हर्सिटी आहे. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज, इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल्स ऑन द अर्थ इज 7 मिलियन्स. जर किती आहेत? 7 मिलियन्स एवढे काय आहेत? लिव्हिंग ॲनिमल स्पेसिस आहेत. कशावरती? अर्थवरती. दॅट्स वाय इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसिस. त्याच्यामुळं प्रत्येक स्पेसिस स्टडी करणं पॉसिबल नाहीये. हावेवर इफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स आर फॉर्म्ड. त्याच्यामुळे जर आपण त्याचे ग्रुप आणि सब ग्रुप केले, डिपेंडिंग अपॉन देअर सिमिलरिटी अँड डिफरन्सेस. कशावरती? सिमिलॅरिटी म्हणजे एकसारखेपणा आणि वेगवेगळेपणा. इट विल मेक इट व्हेरी इझी टू सच वास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल. आणि असा स्टडी करणं, असा खूप मोठा ह्या ॲनिमलचा स्टडी करणं काय होईल? आपल्याला शक्य होईल. बघा लक्षात राहू दे, जशा प्लांटमध्ये डायव्हर्सिटी आहेत तशा ॲनिमलमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी आहेत. आणि हा पूर्ण एवढ्या 7 मिलियन प्लांट ॲनिमल स्पेसिस आहेत, त्यांचा अभ्यास करणं शक्य नाही आहे. त्यासाठी आपण त्याचं काय करतो? क्लासिफिकेशन करतो म्हणजे काय? ते ग्रुप आणि सब ग्रुपमध्ये त्यांना काय करतो? डिवाइड करतो. आणि तसं डिवाइड केल्यामुळं कशावरती कोणत्या क्रायटेरिया यूज करतात? सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे एकसारखेपणा आणि वेगवेगळेपणा. ह्या क्रायटेरियावरती त्यांचं क्लासिफिकेशन करतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे जे वास्ट आहे व्हरायटी ॲनिमलची ती काय करता येते? आपल्याला स्टडी करता येते. बघा नेक्स्ट, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. हिस्ट्री बघूयात, थोडक्यात बघूयात. बघा, फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन देअर सिमिलरिटी अँड डिफरन्सेस अमॉंग ॲनिमल इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. काय करायचं आपल्याला? ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायचे. त्यासाठी काय तयार करायचे आपल्याला? काय फॉर्म करायचे किंवा काय करायचे तयार? ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. कशावरती डिपेंड असणार आहे? सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. कशातले? अमॉंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. डेफिनेशन लक्षात राहू देत. बघा, फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलरिटीज. हे वर्ड महत्त्वाचं आहे. सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द ॲनिमल इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. देन हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री काय आहे ते बघूयात. ॲनिमल क्लासिफिकेशन हिस्ट्री बघूयात. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राय टू क्लासिफाय द ॲनिमल्स. जसा वेळोवेळी बऱ्याच सायंटिस्टने काय केलं? ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी प्रयत्न केलेला आहे. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ग्रीक फिलॉसॉफर आहे ॲरिस्टॉटल, त्यानं पहिल्यांदा ॲनिमल क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला. ॲरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल अकॉर्डिंग टू देअर क्रायटेरिया लाईक बॉडी साईज. त्याने कशावरती? बॉडी साईज म्हणजे बॉडीची किती साईज आहे त्याच्यावरून. त्यानंतर हॅबिट्स म्हणजे सवय. आणि हॅबिटॅट्स म्हणजे काय? त्यांचा आदिवास. हॅबिटॅट्स मीन्स नॅचरल लिव्हिंग प्लेस ऑफ ऑर्गॅनिझम, राहण्याची नैसर्गिक जागा. जसं सिंह कुठं सापडणार आहेत आपल्याला? कुठं सापडणार आहेत सिंह?
सिंह सापडणार आहेत ग्रासलँडमध्ये, सिंह ग्रासलँडमध्ये. त्यानंतर एलिफंट कुठे सापडणार आहे, फॉरेस्टमध्ये. असं प्रत्येकाचा काय असतो, प्रत्येकाचा हॅबिटॅट कसा असतो, वेगवेगळा असतो. त्या हॅबिटॅटवरून किंवा हॅबिट सवयवरून किंवा बॉडी साईजवरून त्यानं क्लासिफिकेशन केलं. फर्दर ॲज पर न्यू डेव्हलपमेंट इन सायन्स रेफरन्सेस वेअर चेंज अँड देअर वॉज क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली तसं ॲनिमल क्लासिफिकेशनचं किंवा क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया सुद्धा काय होत गेला, चेंज होत गेला. क्लासिफिकेशन प्रपोज बाय अरिस्टॉटल इज आर्टिफिशियल मेथड. म्हणजे काय आर्टिफिशियल आहे, ओढून ताणून केलेलं क्लासिफिकेशन आहे. नॅचरल असं ह्याच्यामध्ये काही नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. बिसाइड अरिस्टॉटल बघा त्यालाच काय म्हणतात, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. बिसाइड्स अरिस्टॉटल आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनायस एसेट्रा. ह्यांनी काय केलं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन केलं. म्हणजे हे आर्टिफिशियल कॅरेक्टर यूज केले. कोणते, बॉडी साईज, हॅबिटॅट असे आर्टिफिशियल कॅरेक्टर यूज केले. देन लेटर ऑन नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत बॉडी ऑर्गनायझेशनवरती. बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल्स बघितलं आपण, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, क्रोमोसोम्स नंबरवरून किंवा क्रोमोसोमवरून, बायोकेमिकल प्रॉपर्टीज ॲनिमलच्या ह्याच्यावरून हे क्लासिफिकेशन केलं, एटसेट्रा. बाय द टाइम सिस्टम क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो ब्राउट इन टू प्रॅक्टिस. आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीवरून सुद्धा काय होत गेले, क्लासिफिकेशन होत गेले. म्हणजे काय की एका सिंगल सेलपासून हळूहळू काय होत गेले, ॲनिमल इव्हॉल्व्ह होत गेले. हे आहे इव्हॉल्युशनचं. म्हणजे सिंगल सेलपासून पहिल्यांदा सेल लेवलचे ऑर्गॅनिझम तयार झाले, टिश्यू लेवलचे, ऑर्गन लेवलचे, ऑर्गन सिस्टम लेवलचे. असं काय हे इव्हॉल्युशनरी क्लासिफिकेशन आहे. वॉज यूज बाय Dobbs, Hansky and Mayer. Recently, Carl Hughes also proposed the animal classification. Recently, Carl Hughes ह्यानं सुद्धा काय केलं, क्लासिफिकेशन प्रपोज केलेलं आहे. बघा का क्लासिफिकेशन करायचं, ते एक आहे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. तर ॲनिमल क्लासिफिकेशनच्या बेनिफिट्स काय आहेत, फायदे काय आहेत आपल्याला, कारण कशासाठी करायचं, ह्याच्यापासून काहीतरी फायदे पाहिजेत ना. तर ते फायदे काय आहेत, तर बघा स्टडी ऑफ ॲनिमल बिकम्स कॉन्व्हिनियंट. ॲनिमलचं स्टडी करणं खूप कॉन्व्हिनियंट होऊन जातं. म्हणजे आपल्याला सहजासहजी ॲनिमलचा काय करता येतो, स्टडी करता येतो. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड द एंटायर ॲनिमल ग्रुप. जर त्या ग्रुपमधले एक थोडेफार ॲनिमल आपण स्टडी करू शकलो तरी आपण काय करू शकू, त्या पूर्ण ग्रुपचा स्टडी करू शकू. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. आणि ॲनिमल इव्हॉल्युशनची आयडिया सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशनवरून मिळते. ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. आणि क्लासिफिकेशन आपल्याला माहीत असेल किंवा क्लासिफिकेशन चा अभ्यास केला तर आपल्याला काय करता येतात, ॲनिमल्स आयडेंटिफाय करता येतात विथ मोर ॲक्युरेसी. म्हणजे काय, न चुकता आपल्याला काय करतात, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करता येतं. बघा इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि आपल्याला त्या ॲनिमलचं रिलेशनशिप बघता येतं कशाबरोबर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर काय रिलेशन आहे का त्याचं, हे सुद्धा आपल्याला हे बघता येतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. आपल्याला काय करता येतो, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट मीन्स नॅचर लिव्हिंग प्लेस. म्हणजे तो कुठं राहतोय नैसर्गिकरित्या किंवा त्याचा अधिवास कुठं आहे हे आपल्याला ओळखता येतं. आणि त्याचा रोल काय आहे नेचरमध्ये, म्हणजे रोल नक्की ॲक्युरेट रोल त्यांचा काय आहे नेचरमध्ये त्या ॲनिमलचा ते बघता येतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शो बाय ॲनिमल. आणि ॲनिमलचे ॲडॅप्टेशन दाखवतात वेगवेगळे, हे सुद्धा आपल्याला ह्याने बघता येतं. कशाने, क्लासिफिकेशन. बघा काय काय करता येतं, टू स्टडी द बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. फर्स्ट काय आहे, स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कॉन्व्हिनियंट. देन स्टडी ऑफ ॲनिमल फ्रॉम अ ग्रुप. Study of few animal from a group helps to understand the entire animal group. It gives idea about animal evolution. It is animals are easily classified with great accuracy. With the help of it helps to understand the relationship with other living organism. Then it helps to understand the habitat of each animal and its exact role in nature. And last, it helps to understand various adaptations shown by animal. Adaptation म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काय बदल झालेत त्या ॲनिमलमध्ये. कारण जसं जसं इव्होल्युशन होणार आहेत तसे तसे प्रत्येकामध्ये काय होणार आहेत, ॲडॅप्टेशन तयार होणार आहेत. ॲडॅप्टेशन काय झाले त्याच्यामध्ये ते आपल्याला या क्लासिफिकेशन बघता येतं. बघा नेक्स्ट पॉईंट बघूयात. त्याच्या आधी दोन महत्त्वाचे पॉईंट बघूयात, म्हणजे पुढचे पॉईंट तुम्हाला समजतील. बघा काय बघायचे, फॅरेंजियल गिल स्लिट्स. काय बघायचे, फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रोव्हाइड
चॅनल्स अक्रॉस द फॅरिंग्स टू आउटर साइड ऑफ द बॉडी. जर तुम्ही हा फॅरिंग्स म्हणजे काय, गळ्यापासला भाग. फॅरिंग्स म्हणजे काय, गळ्यापासला भाग. गळ्यापासला भाग की ज्या ठिकाणी ओसोफॅगस आणि आपली विंड पाईप आणि फूड पाईप आहे ती काय होते, सेपरेट होते. तिथला भाग काय झाला, फॅरिंग्स म्हणजे गळ्यापासला भाग, त्याला काय म्हणतात, फॅरिंग्स. गिल म्हणजे काय की कट, असे जे कट असतात त्यांना काय म्हणतात, असे गिल्स म्हणतात. आणि स्लिट म्हणजे काय, स्लिट आणि स्लिट म्हणजे काय, असे कट. आणि गिल्स म्हणजे काय, प्रवाह. तर pharyngeal gill slits provide channels across the pharynx to the outside of the body. In some chordates, the slits become gills for oxygen exchange. तर काय असतात, त्यांना घशाजवळ अशा काय असतात, स्लिट असतात आणि तिथून काय काय होतं, काय होतं, ऑक्सिजन एक्सचेंज होतो. ऑक्सिजन एक्सचेंज होतो. द स्लिट्स बिकम गिल्स फॉर ऑक्सिजन एक्सचेंज. आणि स्लिट्स काय आहेत, गिल्स म्हणजे काय, प्रवाह. प्रवाह आतमध्ये येतो, बाहेरमध्ये येतो. अजून एकदा बघा, फॅरिंग्स नावाप्रमाणे अर्थ काय होतो त्याचा, फॅरिंग्स म्हणजे घशापासला भाग, गिल्स म्हणजे प्रवाह आणि स्लिट म्हणजे काय, असे स्लिट, असे काय म्हणायचे, असे चकते चकते असल्यासारखं, इथं लक्षात, त्याला म्हणायचं स्लिट्स. तर ह्या ठिकाणी दिसतात बघा, ह्या ॲनिमलच्या फॅरिंग्स जवळ काय दिसतात, अशा स्लिट्स दिसतात. त्यालाच काय म्हणायचं, फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्स. तर ह्याचा यूज काय आहे, यूज काय आहे बघा, त्यासाठी ऑक्सिजन एक्सचेंजसाठी, ऑक्सिजन एक्सचेंज, ऑर फॉर फिल्टर फिडिंग, ऑर फॉर फिल्टर फिडिंग, फिल्टर फिडिंगसाठी किंवा ऑक्सिजन एक्सचेंजसाठी ह्याचं काय करतात, यूज करतात. वाईल इन अदर्स स्लिट डिसअपिअर वाईल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. काय काय ऑर्गॅनिझममध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्येच काय होतात, स्लिट काय होतात, डिसअपिअर होतात. येथे लक्षात, स्लिटचा यूज काय आहे, स्लिटचा यूज काय, ऑक्सिजन एक्सचेंजसाठी, ऑक्सिजन एक्सचेंजसाठी. काय म्हणलंय, फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रोव्हाइड चॅनल्स अक्रॉस द फॅरिंग्स टू आउटर सर्फेस ऑफ द बॉडी. घसा किंवा गळा आणि बाहेरचा भाग ह्यांना जोडण्याचं काम कोण करतात, फॅरेंजियल गिल स्लिट्स करतात. आणि इन सम कॉर्डेट, काय काय कॉर्डेटमध्ये बघा, स्लिट्स बिकम गिल्स. स्लिट्स काय असतात, गिल्स असतात आणि त्यांचं महत्त्वाचं काम काय असतं, ऑक्सिजन एक्सचेंज. ऑक्सिजन एक्सचेंज म्हणजे तिथून वॉटर जर बॉडीमध्ये घेतलं तर त्यातून ऑक्सिजन काय केला जातो, सेपरेट केला जातो गिल्स थ्रू. सो द फिल्टर फिडिंग आणि किंवा फिल्टर फिडिंग म्हणजे फॉर फिल्टर फिडिंग म्हणजे फीड काय होतं, त्यातून फिल्टर होतं, फीड काय होतं, फिल्टर होतं. वाईल इन अदर्स द स्लिट्स डिसअपिअर ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आणि बाकीच्यांमध्ये काय होतात, हे स्लिट्स पहिल्या स्टेजमध्ये किंवा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्येच काय होतात, डिसअपिअर होतात. तर दुसरा एक आहे बघा, नोटोकॉर्ड. काय आहे, नोटोकॉर्ड. द नोटोकॉर्ड इज अन इलॅस्टिक रॉड विच एक्सटेंड्स थ्रू कॉर्डेट ऑर्गॅनिझम. जे कॉर्डेट ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये हा नोटोकॉर्ड असतो. जे कॉर्डेट ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये हा काय असतो, नोटोकॉर्ड असतो. एक्सटेंड थ्रू कॉर्डेट ऑर्गॅनिझम प्रोव्हाइड रिजिड सपोर्ट. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतो, एक स्थिर असा सपोर्ट मिळतो. इन मोर डिराइव्ड कॉर्डेट्स द वर्टिब्रेट्स द नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय वर्टिब्रल कॉलम. हा नोटोकॉर्ड जसं जसं इव्हॉल्युशन होत जाईल, म्हणजे आपल्यामध्ये काय आहे, नोटोकॉर्ड हा कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, वर्टिब्रल कॉलममध्ये. पाठीचा मणका, आपण त्याला काय म्हणतो, पाठीचा मणका आहे, कणा आहे, तो काय आहे, वर्टिब्रल कॉलम. अँड बिकम अ कार्टिलेजिनियस सबस्टन्स बिटवीन वर्टिब्रेट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा नोटोकॉर्ड आहे. आपलं जे स्पायनल, आपले जे पाठीचा मणका आहे त्याच्यामध्ये काय आहे, अजून सुद्धा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, म्हणजे ॲडल्टमध्ये. द नोटोकॉर्ड कॅन सीन इन द इमेज बिलो. बघा, लॅन्सिलेट अँड लॅन्सिलेट्स आर सम ऑफ द सिम्पलेस्ट कॉर्डेट. बघा, नोटोकॉर्ड बघायचं आहे ह्या ठिकाणी, हा काय आहे, नोटोकॉर्ड आहे. आणि आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे एम्ब्रियो डेव्हलपमेंट होताना, म्हणजे बाळ गर्भाशयामध्ये वाढताना, एम्ब्रियो डेव्हलप होताना किंवा बाळ वाढताना पहिल्यांदा काय असतो, नोटोकॉर्डच असतो. नोटोकॉर्ड असतो. हा नोटोकॉर्ड जसं जसं मोठं होईल तसं तसं हा कशामध्ये कन्वर्ट होतो, स्पायनल कॉर्डमध्ये. आणि आपल्या प्लेट्स असतात, प्लेट्स असतात आपल्या मणक्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, नोटोकॉर्ड आहे. असे मणके अरेंज झालेले असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतो, असा डिस्क असते. डिस्क कशापासून बनलेली असते, ही अजून काय आपल्यामध्ये नोटोकॉर्ड आहे. कसे आहे, इलॅस्टिसिटी मिळते त्या आपल्या बॅकबोनला ह्या डिस्कमुळं. असे बॅकबोन असतो आणि मध्ये काय असतात, डिस्क असतात. तो सुद्धा काय आहे, नोटोकॉर्ड. परंतु नोटोकॉर्ड ॲक्च्युली कम्प्लीट नोटोकॉर्ड आपला कुठे असतो, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये असतोच. त्यानंतर तो कशामध्ये कन्वर्ट होतो, वर्टिब्रल कॉलममध्ये.
बघा ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन ट्रॅडिशनल मेथड आपण बघूयात. पारंपरिक पद्धत कोणती आहे? ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. जर नोटोकॉर्ड असेल, आता मगाशी बघितलं, नोटोकॉर्ड असेल तर त्याला काय म्हणतात? कॉर्डेट म्हणतात. नसेल तर नॉन कॉर्डेट म्हणतात. बघा द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवाइडेड इंटू 2 ग्रुप, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. कॉर्डेट किंवा नॉन कॉर्डेट. बघा पहिल्यांदा नॉन कॉर्डेट बघूयात. कॅरेक्टर ऑफ नॉन कॉर्डेट ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. बॉडी नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. म्हणजे बॉडीमध्ये कोणताही रॉड लाईक नोटोकॉर्ड नसतो. कोणताही रॉड लाईक स्ट्रक्चर किंवा नोटोकॉर्ड नसतो. बॉडी सपोर्ट करणारं कोणतंही रिजिड किंवा फिक्स किंवा रॉड लाईक स्ट्रक्चर ह्यांच्यामध्ये नाही. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स ह्यांच्यामध्ये नसतात. नर कॉर्ड इज प्रेझेंट. इट इज वेंट्रल साईड. वेंट्रल म्हणजे लक्ष राहू देत, वेंट्रल म्हणजे पोटाकडली बाजू. आपली वेंट्रल साईड म्हणजे पोटाकडली बाजू. आणि आपल्या पाठीमागच्या बाजूला काय म्हणायचं? पाठीच्या बाजूला काय म्हणायचं? डॉर्सल साईड. पोटाकडच्या बाजूला काय म्हणायचं? वेंट्रल साईड. पाठीकडच्या बाजूला काय म्हणायचं? डॉर्सल साईड. आता ॲनिमल घ्या, फिश घ्या. फिश घ्या. बघा वेंट्रल म्हणजे काय? आपली पोटाकडली बाजू. जर तुम्ही फिश घेतलात तर ही वरची बाजू त्याला काय म्हणणार आपण? ह्या वरच्या बाजूला काय म्हणणार? डॉर्सल साईड. काय म्हणणार? डॉर्सल साईड. आपली डॉर्सल साईड म्हणजे काय? पाठीकडली बाजू. आणि फिश असेल तर डॉर्सल साईड म्हणजे काय? वरची बाजू. आणि व्हेंट्रल साईड म्हणजे कोणती? त्यांची खालची बाजू. आपली पोटाकडली बाजू. त्यांची कोणती? खालची बाजू. डॉर्सल साईड, वेंट्रल साईड. डॉर्सल साईड, वेंट्रल साईड. आणि आपली वेंट्रल साईड म्हणजे पोटाकडली बाजू, डॉर्सल साईड म्हणजे पाठीकडली बाजू. आणि फिश असेल, मासा असेल तर माशाची डॉर्सल साईड म्हणजे त्याची वरची बाजू आणि वेंट्रल साईड म्हणजे खालची बाजू. हे लक्षात राहू देत. बघा नर कॉर्ड इज प्रेझेंट वेंट्रल साईड म्हणजे खालच्या बाजूला. नर कॉर्ड असेल तर तो कुठे असेल? वेंट्रल साईडला असेल. इट इज सॉलिड अँड पेअर्ड. इट इज सॉलिड अँड पेअर्ड. आपले जे नर कॉर्ड असतात ते होल असतात. कसे असतात? होल असतात, पोकळ असतात. आणि पेअर नसतो. आपल्याला एकच स्पायनल कॉर्ड असतो. ह्यांचे नर्व कॉर्ड नॉन कॉर्डेटचे कसे असतात? पेअर्ड असतात. देन हार्ट इज प्रेझेंट इन द डॉर्सल साईड म्हणजे वरच्या बाजूला. डॉर्सल साईड म्हणजे काय? वरच्या बाजूला. हार्ट असेल तर कुठं असेल? ते डॉर्सल साईडला असेल. कॅरेक्टर लक्षात राहू देत. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. ह्यांना नोटोकॉर्ड नाही आहे. रॉड लाईक स्ट्रक्चर किंवा नोटोकॉर्ड ह्यांना नाही आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स यांचे काही ॲबसेंट आहेत. देन नॉट कॉर्ड प्रेझेंट इन वेंट्रल साईड. इट इज सॉलिड अँड पेअर्ड. नॉट कॉर्ड असेल तर कुठं असणार आहे? वेंट्रल साईडला असणार आहे. आणि हे कसं असेल? सॉलिड म्हणजे भरीव. आणि पेअर्ड म्हणजे पेअरमध्ये म्हणजे जोडीमध्ये असेल. हार्ट इज प्रेझेंट. इट इज ऑन डॉर्सल साईड. हार्ट असेल तर कुठं असणार आहे? ते डॉर्सल साईडला असणार आहे. नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड ऑर डिवाइडेड इंटू 10 फायला. नॉन कॉर्डेट क्लासिफाय करतात किती? 10 फायलामध्ये. दोज फायला आर नॉन कॉर्डेट. लक्षात राहू द्या 10 फायला. फायला काय? अनेक वचन आहे. फायलमचं फायला काय आहे? अनेक वचन आहे. बघा 10 फायलामध्ये क्लासिफाय करतात. प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंट्रेटा, नायडेरिया, प्लॅथिहेल्मिंथिस, आस्केल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इखिनोडर्मॅटा आणि हिमिकॉर्डेटा. ह्यांच्यामध्ये काय करतात? नॉन कॉर्डेट 10 फायलम. नॉन कॉर्डेट आर क्लासिफाईड इंटू 10 फायलम. कोणत्या 10? प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंट्रेटा किंवा त्यालाच काय म्हणतात? नायडेरिया म्हणतात. सायलेंट राहतो. बघा पोरिफेरा, सिलेंट्रेटा, नायडेरिया, प्लॅथिहेल्मिंथिस, आस्केल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इखिनोडर्मॅटा अँड हिमिकॉर्डेटा. ह्या 10 फायलमध्ये काय करतात? नॉन कॉर्डेट क्लासिफाय करतात. द नेक्स्ट कॉर्डेट बघतोय आपण. बघा कॉर्डेट्स ऑफ कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स आर ॲज फॉलोज. देन बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडीला काय आहे? नोटोकॉर्ड आहे. बघा इथं दिसतो हा रॉड लाईक. हा जो रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, हे जे रॉड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं? नोटोकॉर्ड. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असतो. एम्ब्रॉनिक एम्ब्रिओ ज्यावेळी डेव्हलप होतो म्हणजे बाळ ज्यावेळी पहिल्या स्टेजमध्ये तयार होतं एम्ब्रिओपासून त्यावेळेस काय असतो? नोटोकॉर्ड असतो. नंतर तो काय होतो? डिसॅपर होतो किंवा कशामध्ये कन्वर्ट होतो? आपल्या बॅकबोनमध्ये कन्वर्ट होतो किंवा आपल्या बॅकबोनमध्ये कन्वर्ट होतो तो. बघा बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडीमध्ये कॉर्डेट म्हणले काय असणार आहे? नोटोकॉर्ड असणार आहे. आपल्यामध्ये काय असणार आहे? स्पायनल कॉर्ड. इथे लक्षात नोटोकॉर्ड असणार आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतील किंवा लंग्ज असेल. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतील किंवा लंग्ज असेल फॉर रेस्पिरेशन म्हणजे काय? गॅसेस एक्सचेंजसाठी काय असणार आहेत? फॅरेंजियल गिल स्लिट्स असणार आहेत किंवा लंग्ज. आपल्यामध्ये काय आहेत? लंग्ज. जर तुम्ही मास्टर घेतलेत तर त्यांच्यामध्ये काय आहेत? गिल्स आहेत. काय आहेत? गिल्स आहेत त्यांच्यामध्ये. बघा नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. नर्व कॉर्ड कुठं आहे? बघा नर्व कॉर्ड कुठं आहे? डॉर्सल साईडला आहे. म्हणजे मी मागाशी म्हणलं आपली डॉर्सल साईड म्हणजे आपली पाठीमागची बाजू आणि वेंट्रल साईड म्हणजे पोटाकडली बाजू. तसं मासा असेल तर
मासा किंवा ॲनिमल असतील अशी जमिनीवरती सरपटणारे पाण्यामध्ये राहणारे त्यांची डॉर्सल साईड म्हणजे कोणती, वरची बाजू. हे काय आली, डॉर्सल साईड. आणि खालची बाजू काय आली, वेंट्रल साईड. लक्षात राहू देत, वेंट्रल डॉर्सल तरी समजावं आपल्याला व्यवस्थित. बघा, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड अँड डॉर्सल साईड ऑफ द बॉडी अँड इट इज होलो. नर्वकॉर्ड कसं आहे, डॉर्सल साईडला आहे आणि कसं आहे, होलो आहे. आपले सुद्धा नर्व्स कशा असतात, होलो असतात, पोकळ असतात. बघा, नर्वकॉर्ड कुठं आहे, डॉर्सल साईडला, आणि ते कसं आहे, होलो. हार्ट इज प्रेझेंट इन वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. हार्ट कुठं आहे, वेंट्रल साईड ऑफ बॉडी. हार्ट कुठं आहे, वेंट्रल साईड ऑफ बॉडी. आपल्यामध्ये सुद्धा हार्ट कुठं आहे, वेंट्रल साईडला आहे. म्हणजे काय, पोटाकडल्या बाजूला आहे. कुठं आहे, पोटाकडल्या बाजूला आहे. आणि आपले नर्व्ज आहेत, आपले जे नर्व्ज आहेत, नर्व सिस्टीम आहे ती कुठं आहे, बॅक साईडला म्हणजे डॉर्सल साईडला. डॉर्सल साईडला म्हणजे पाठीमागच्या बाजूला. बरोबर आहे. स्पायनल कॉर्ड आपली कुठं आहे, पाठीमागच्या बाजूला. ती कोणती आली, डॉर्सल साईड. आणि वेंट्रल साईडला काय आपलं हार्ट आहे. वेंट्रल साईडला काय आहे, हर्ट आहे. म्हणजे पोटाकडली बाजू आणि पाठीकडली बाजू. पोटाकडली बाजू म्हणजे वेंट्रल साईड, पाठीकडली बाजू म्हणजे डॉर्सल साईड. पोटाकडच्या बाजूला काय आपल्या हर्ट आहे आणि पाठीमाग काय आहे, स्पायनल कॉर्ड आहे. तसंच येतं आहे, नर्व कॉर्ड असतील कुठं, डॉर्सल साईडला, आणि हर्ट कुठं असेल, वेंट्रल साईडला. बघा, नोटोकॉर्ड महत्वाचं आहे. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द ॲनिमल बॉडी. ॲनिमल बॉडीच्या डॉर्सल साईडला म्हणजे मास असेल तर त्याच्या वरच्या बाजूला, ॲनिमल असेल त्याच्या वरच्या बाजूला, आणि आपल्या कुठं येणार आहे ते, आपल्या कुठे येणार आहे, पाठीमागच्या बाजूला. बघा, ऑन डॉर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी इट कीप्स नर्व्ह टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. आणि हे काय करतात, नर्व्ह टिश्यू काय करतात, आयसोलेट करतात. आपल्या सुद्धा बघा, वर्टिब्रल कॉलमचं, वर्टिब्रल कॉलमचं काय स्ट्रक्चर, वर्टिब्रल कॉलम काय करतो, आपल्या जे नर्वस सिस्टीम आहे आपली किंवा स्पायनल कॉर्ड आहे तिला काय करतो, आयसोलेट ठेवतो. म्हणजे काय, वेगळं ठेवतो. इथं सुद्धा बघा, हा काय आहे, नोटोकॉर्ड आहे. हा काय आहे, नोटोकॉर्ड आहे. आणि हे काय आहे, हे काय आहेत, नर्व कॉर्ड आहेत. काय आहेत, नर्व कॉर्ड. हे ठिकाणी काय केलं आहे, ह्या नर्वस टिश्यू, ह्या नोटोकॉर्डने काय केलेत, नर्वस टिश्यू आयसोलेट केलेत म्हणजे वेगळ्या केलेत बॉडीपासून. आपल्यामध्ये सुद्धा तसंच आहे. काय आहे, आपल्या बॉडीपासून नर्वस टिश्यू आयसोलेट कोण करतात, तर हे नोटोकॉर्ड करतात किंवा वर्टिब्रल कॉलम करतो. बघा, नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या ॲनिमलची वरची बाजू. इट कीप्स टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. लक्षात राहू देत. बघा, ह्या ठिकाणी दिसतोय हा ॲनिमल, ही वरची बाजू कोणती झाली, डॉर्सल साईड. डॉर्सल साईडला काय आहे, नोटोकॉर्ड आहे, नर्व कॉर्ड आहे, नोटोकॉर्ड आहे. आणि वेंट्रल साईडला काय असतात, गिल स्लिट्स आहेत. बघा, इथं हा मासा आहे, काय, गिल स्लिट्स. त्यालाच काय म्हणतात, फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट. घशाजवळ असे चकत्यासारखे काय असतात, गिल्स असतात. गिल्स म्हणजे प्रवाह, पाणी आतमध्ये घेण्यासाठी किंवा बाहेर घेण्यासाठी काय असतात, गिल स्लिट्स असतात. आणि कशामध्ये असतात गिल स्लिट्स, लक्षात राहू देत, कशामध्ये असतात, कॉर्डेटमध्ये असतात. नॉन कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स नसतात. एकदा डिफरन्स बघूया. बघा, नॉन कॉर्डेटमध्ये काय आहे, नोटोकॉर्ड नाही का, नोटोकॉर्ड नाही आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स नाही आहेत. नर्वकॉर्ड असेल काय काय ऑर्गॅनिझममध्ये, तर ते कुठं असेल, वेंट्रल साईडला. आणि कसं असेल, सॉलिड आणि फेअर. आणि कॉर्डेटमध्ये कसं असणार आहे, होलो असणार आहे. कसं असणार आहे, होलो. हार्ट असेल तर कुठं असणार आहे, डॉर्सल साईडला. हार्ट कुठं असणार आहे, डॉर्सल साईडला. हार्ट कुठं असणार आहे, डॉर्सल साईडला. तिकडं कॉर्डेटामध्ये हार्ट कुठं असणार आहे, वेंट्रल साईडला. आणि नर्व कॉर्ड कुठं असणार आहेत, डॉर्सल साईडला. म्हणजे उलटा आहे तिकडं. इकडे काय असणार आहे, बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असणार आहे. फॅरेंजियल गिल स्लाइड्स असतील किंवा गिल्स असतील, फॅरेंजियल गिल स्लिट्स असतील किंवा लंग्स असेल. त्या नर्व कॉर्ड असेल तर कुठं असेल, डॉर्सल साईडला. कुठं असेल, डॉर्सल साईडला. कॉर्डेटमध्ये कुठं आहे, डॉर्सल साईडला. आणि नॉन कॉर्डेटमध्ये कुठं आहे, वेंट्रल साईडला. कुठं आहे, वेंट्रल साईडला. त्याच्यानंतर आणि हे कसं आहे, नर्व कॉर्ड कसे असतात, होलो असतात. तिकडे कसं असतात, सॉलिड आणि पेअर्ड. हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. कशामध्ये, कॉर्डेटमध्ये. आणि नॉन कॉर्डेटमध्ये कुठे येणार आहे ते, डॉर्सल साईडला. आणि नोटोकॉर्ड म्हणजे काय, नोटोकॉर्ड ओनली प्रेझेंट ऑन कॉर्डेट ऑर्गॅनिझम अँड इट इज अ रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ नोटोकॉर्ड, इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. बघा, काय बघतो आपण, हेच कॅरेक्टरिस्टिक वापरून काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा, किंगडम ॲनिमलिया. काय आहे, किंगडम ॲनिमलिया डिवाइड इंटू सब किंगडम नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. किंगडम ॲनिमलिया 2 किंगडममध्ये क्लासिफाय केली, 2 सब किंगडममध्ये क्लासिफाय केलेले आहे. सब किंगडम
सब किंगडम chordates and non-chordates and chordates. Then non-chordates divided into 10 phyla or 10 phylum. 10 phylum मध्ये काय केलेत नॉन कॉर्डेट डिवाइड आहेत बघितलेत मग आपण प्रोटोझोआ, पोरिफेरा, नायडेरिया, प्लॅथिहेल्मिंथिस, आस्केल्मिंथिस, अँड्रेडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकिनोडर्मेटा आणि हिमिकॉर्डेट अशा 10 फायलम मध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. एकच फायलम आहे नॉन कॉर्डेटची एकच नॉन फायलम बघा नॉन सब किंगडम नॉन कॉर्डेटा, सब किंगडम नॉन कॉर्डेटा, किंगडम ॲनिमलिया, सब किंगडम नॉन कॉर्डेटाच्या किती फाईल आहेत 10 फाईल आहेत. किती फाईल आहेत 10 फाईल आहेत. आणि सब किंगडम कॉर्डेट, सब किंगडम कॉर्डेटची किती फायलम आहे एकच फायलम आहे. किती आहे एकच फायलम आहे. फायला काय आहेत आणि एक वचन आहे फायलमचं लक्षात राहू देत. इकडे किती फाईल आहेत नॉन कॉर्डेटमध्ये 10 आहेत. किती आहेत 10 फाईल आहेत. आणि कॉर्डेटमध्ये किती आहे फक्त एकच आहे. किती आहे एकच आहे. ती कोणती फायलम आहे फायलम कॉर्डेट अँड इट डिवाइडेड इंटू 3 सब फायलम युरिकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा. हे 3 सब फायलमध्ये डिवाइड केलेले आहे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा. अँड सब फायलम वर्टिब्रेटा अगेन डिवाइडेड इंटू 6 क्लासेस सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्हज अँड मॅमेलिया. आणि सब फायलम वर्टिब्रेटा पुन्हा 6 क्लासेसमध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेली आहे. 6 क्लासेसमध्ये डिवाइड केलेली आहे. बघा अजून एकदा बघा सब किंगडम ॲनिमलिया, सब किंगडम ॲनिमलिया डिवाइड इंटू 2 सब किंगडम ॲनिमलिया, किंगडम ॲनिमलिया डिवाइड इंटू 2 सब किंगडम्स, सब किंगडम नॉन कॉर्डेट अँड सब किंगडम कॉर्डेट. देन सब किंगडम नॉन कॉर्डेट डिवाइडेड इंटू 10 फायला, डिवाइडेड इंटू 10 फायला. सब किंगडम नॉन कॉर्डेट ही 10 फायलममध्ये काय केलेली आहे विभागली गेलेली आहे. कोणती प्रोटोझोआ, पोरिफेरा, नायडेरिया, प्लॅथिहेल्मिंथिस, आस्केल्मिंथिस, अँड्रेडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकिनोडर्मेटा आणि हिमिकॉर्डेटा ह्याच्यामध्ये काय केलेले आहे डिवाइड केलेले आहे. आणि सब किंगडम कॉर्डेट ही किती फायलम आहे याचा फक्त एकाच फायलीमध्ये डिवाइड केलेले आहे. एक फायलम आहे कॉर्डेटा. त्यानंतर फायलम कॉर्डेटा 3 सब फायलमध्ये डिवाइड केली. कोणती युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड वर्टिब्रेटा. आणि सब फायलम वर्टिब्रेटा पुन्हा 6 क्लासमध्ये डिवाइड केली सायक्लोस्टोमाटा, पायसेस, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्हज आणि मॅमेलिया. म्हणजे लक्षात राहू देत की किंगडम ॲनिमलिया आणि सब किंगडम नॉन कॉर्डेट ह्याचे डायरेक्ट काय आहेत 10 फायला आहेत. 10 फायला आहेत. आणि सब किंगडम कॉर्डेट ही फक्त एकाच फाईलमध्ये डिवाइड केली कोणत्या कॉर्डेटामध्ये. त्यानंतर ह्याचे पुन्हा एका फायलमचे पुन्हा 3 सब फायलम आहेत. कोणत्या युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. त्यातलं सब फायलम वर्टिब्रेटा ही पुन्हा अगेन डिवाइडेड इंटू 6 क्लासेस सायक्लोस्टोमॅटा पायसेस, अँड्रेडा, रेप्टिलिया, एव्हज अँड मॅमेलिया. काय अँफिबिया, रेप्टिलिया, एव्हज आणि मॅमेलिया ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेली आहे. दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाऊ. ही सध्या प्रॅक्टिसमध्ये आहे कोणतीही क्लासिफिकेशन सिस्टम. हावेवर नाउ डेज न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोड वेन वी स्टडी दिस न्यू सिस्टम क्लासिफिकेशन इन ब्रीफ. बघा आणि सध्या काय केली न्यू क्लासिफिकेशन सिस्टम काय करतोय फॉलो करतोय. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम रॉबर्ट विटकर ऑल द मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम इन्क्लुडेड इन ॲनिमलिया. आता रॉबर्ट विटकरच्या क्लासिफिकेशननुसार सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत ते एकाच किंगडममध्ये आहेत. कोणत्या किंगडम ॲनिमलियम आहेत. दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन द क्रायटेरिया बॉडी ऑर्गनायझेशन. ही कशावरती बेस आहे ही सिस्टीम बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स अँड सेगमेंटेशन ह्याच्यावरती बेस आहे. तर पुढच्या टॉपिकमध्ये आपण हे काय करणार आहोत सगळे कॅरेक्टर्स किंवा बघणार आहोत म्हणजे क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. हा पॉईंट किंवा हा महत्त्वाचा पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हे बेसिक आहे. हे पहिला आणि ह्याच्यानंतर येणार दुसरा व्हिडिओ. हे दोन्ही व्हिडिओ बेसिक आहे. त्यानंतरच काय होणार आहेत आपले आपण एक फायलम त्यानंतर सब फायलम क्लासेस काय करणार आहोत स्टडी करणार आहोत. हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक ऐका कारण हा बेस आहे. हे समजल्यानंतरच आपल्याला पुन्हा पूर्ण टॉपिक समजणार आहे. आशा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात हे पुढच्या व्हिडिओमध्ये. हा राहिलेला बेसिक भाग घेऊन किंवा क्रायटेरियाचा व्हिडिओ क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन हा व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. अभ्यास करा. धन्यवाद.